नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि सर्वप्रथम नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। दिवस आहे 9वा आणि रंग आहे गुलाबी। तर आज आपण गुलाबी रंगाची रेसिपी बनवतोय। तर बघू शकता मस्त असे साबुदाण्याचे मोमोज मी बनवलेले आहेत। आता खूप ट्रेंडिंग अशी रेसिपी आहे म्हणून म्हटलं हीच ट्राय करून बघूया। त्यानिमित्ताने आपल्याला कळेल तर ही ॲक्च्युअली मध्ये टेस्टी लागते का। तर खरंच मंडळी खूप छान चवीला लागते। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि खूप इझी अशी रेसिपी आहे। तर रेसिपीला स्टार्ट करूया। इथे मी मोठे जे आपण नॉर्मल खिचडीचे वापरतो ना साबुदाणे, ते अर्धा कप घेतलेले आहेत। तुम्ही ते इन्स्टंट वाले छोटे येतात ना बारीक, ते घेतलात तरी चालेल। साबुदाणा कोणताही असू दे, फक्त तो चांगला भिजला गेला पाहिजे, एवढीच कंडिशन असते ह्या रेसिपीमध्ये। इथे मी चांगला साबुदाणा धुवून घेतलाय स्वच्छ पाण्याने आणि आपल्याला आता याला भिजवायचंय। तर मी ते बीटरूट आहे ना ते घेतले, व्यवस्थित धुवून सोलून त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि मिक्सर मधून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। आपल्याला आता पिंक कलर हवा आहे म्हणून मी हे म्हणजे ट्रिक करते, अदरवाइज तुम्ही असे सिंपली केलात ना तरी खूप छान चवीला लागतात। तर इथे मी व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतले, पण किती फाईन केली असली तरी आपल्याला याच्यामध्ये पेस्ट ऍड करायची नाहीये। तर जे बीटरूट आहे ना त्याचा रस हवा आहे, म्हणजे कलरसाठी आपण याच्यामध्ये ऍड करतोय। जर आपण किस याचा आहे तो ऍड केला तर बाहेरचं आवरण आहे ते व्यवस्थित तयार होणार नाही। तर याच्यासाठी मी गाळणीमध्ये घालून याचा रस आहे तो साबुदाण्यामध्ये घातलाय। बीटरूटचा लाल रंग आणि साबुदाण्याचा पांढरा रंग मिळून मस्त असा गुलाबी रंग आपल्याला मिळतो। तर आता इथे मस्त असा रस घालून झाल्यानंतर जेवढं जास्तीचं लागणारं पाणी आहे ते मी याच्यामध्ये घातलंय। म्हणजे साबुदाणा भिजवायला आपण साबुदाण्याच्या वर 1 पेर पाणी घालतो ना, तेवढं पाणी घालून झाकून आता मी याला 2 तासासाठी ठेवणार आहे। म्हणजे परफेक्ट असे साबुदाणे भिजले जातात। जवळजवळ 2 तास होत आले होते। तर आता आपण आतली जी फिलिंग आहे त्याची तयारी करूया। तर त्यासाठी मी कोथिंबीर, मिरची आणि आलं घेतलेलं आहे। आलं छान धुवून वरचं साल काढून घेतले, अर्धा इंच सारखं आलं आहे आणि त्याला बारीक असं किसून घेतलंय। कोथिंबीर आणि मिरची सुद्धा एकदम बारीक बारीक चिरून घेतले। पेस्ट पेक्षा असं बारीक बारीक चिरून घातलं ना तर ते फिलिंग मध्ये छान लागतं। आणि पाव कप सारखे असे क्रम्बल केलेलं पनीर घेतलेलं आहे मी। आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण साहित्य चिरून ठेवलंय ना ते एक एक करून सगळं घालायचंय। तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार मिरचीचं प्रमाण आहे ते कमी जास्त केलात तरी चालेल, पण मी ते जी कमी तिखटाची मिरची असते ना ती घेतली होती, त्यामुळे मी पूर्ण मिरची याच्यामध्ये घातले। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच्यासारखी जिरेपूड घालायची आणि 1 चमच्यासारखी मिरी पूड घालायची आणि चवीनुसार मीठ। तुम्ही जर पनीर, कोथिंबीर आणि जिरं उपवासाला खाताय तर ही डिश तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता, पण बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत, जास्त करून आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे आपण ही उपवासाला तरी नाही खाऊ शकत। जर तुम्ही खात असाल तर नक्की खा। मिश्रण आहे ते मस्त असं मिक्स करून मी बाजूला ठेवलंय, म्हणजे सगळ्या बाजूनी त्याला छान चव येईल। इकडे साबुदाणेही आपले छान भिजले गेले होते, तुम्हाला मी दाखवते एक हातामध्ये चिरडून। मस्त असा स्मॅश होतोय, म्हणजे आपले साबुदाणे मस्त शिजले म्हणजे भिजलेले आहेत। आता त्यातील जास्तीचं पाणी आहे ते मी काढून घेतलंय। साबुदाण्याला बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे। आता हे सिंपली आपल्याला छान असं मळून घ्यायचंय। एकदम सॉफ्ट असले ना साबुदाणे की मळायला काही फार वेळ लागत नाही। नाहीतर एक सिंपल ट्रिक तुम्ही करू शकता, मिक्सर मधून फिरवून काढलात ना तरी मस्त असं एकजीव होऊन येतं। इथे बघू शकता एकजीव झालेलं आहे। हे मी हातानेच मळून याला केले कारण साबुदाणे छान भिजले गेले होते। याच्यामध्ये चवीनुसार जिऱ्याची पावडर आणि मीठ घालायचंय, कारण वरचं आवरण जर फिके असेल ना तर मोमोज खाताना मज्जा येणार नाही। त्यामुळे ह्या फिलिंगमध्ये सुद्धा म्हणजे ह्या मिश्रणामध्ये सुद्धा थोडे स्पायसेस घालणं गरजेचं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। खूप स्टिकी होते, शेवटी साबुदाणा आहे तो आपला म्हणजे आपला गुण दाखवणारच, त्यामुळे खूप चिकचिकीत होतं। आपल्याला पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून याला छान कंबाईन करून ठेवायचंय। इकडे दोन्ही गोष्टी आपल्या झालेल्या आहेत, तर आपण आता उकड काढण्याची तयारी करून घेऊया। इथे मी बटर पेपर घेतलेला आहे, म्हणजे पटकन ते असे निघतात। किंवा बटर पेपर तुमच्याकडे नसेल ना तर जी पण चाळणी किंवा प्लेट घेणार आहे त्याला तुम्ही खालून असं मस्त तेल किंवा तूप लावून घ्या, म्हणजे ते मस्त डिमोल्ड होतात। बटर पेपर व्यवस्थित मी चाळणीवर घातलाय आणि मोदक पात्रामध्ये 1.5 तांब्यासारखं पाणी आहे ते मी बारीक गॅसवरती उकळत ठेवलंय। तोपर्यंत आपण मोमोजला आकार देऊन घेऊया। तर इथे मी पाण्याचा हात लावून हा जो गोळा आहे ना त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे। म्हणजे एकसारखे आधी गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे आपला मोमोज
चा आकार आहे ना तो एकदम एकसारखा येतो, नाही तर कोणता लहान कोणता मोठा होतो. त्यामुळे आधी मी सगळे गोळे करून घेतले. तेवढ्या मिश्रणाचे 5 गोळे झाले होते. आता आपल्याला इथे वाटीसारखा आकार द्यायचा आहे. म्हणजे पुरणपोळीमध्ये आपण पुरण कसं भरतो तशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला हे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे. चमच्याने भरायला जर तुम्हाला अवघड जात असेल ना तर जे सारण आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे असे बॉल्स करून घेतलात तरी इझी जातं, पटकन भरता येतं. फक्त काय करायचं, आतमधलं सारण आहे ते भरपूर भरायचं, म्हणजे मोमोज खाताना टेस्टी लागतात. म्हणजे बाहेरचं आवरण एकदम पातळ आणि आतमध्ये खूप सारं फिलिंग असेल ना तर त्याची टेस्ट आहे ती मस्त येते. आता आपल्याला सांभाळून याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. बाहेर म्हणजे सगळ्या साईडने व्यवस्थित सील झालं ना की हातामध्ये छान घोळवून असं घ्यायचं, म्हणजे एकसारखा छान गोळा होतो. आणि जो आपण बटर पेपर मांडून ठेवला ना त्याच्यावरती मी हे सगळे गोळे आहेत तसे व्यवस्थित मांडून घेतलेले आहेत. आणि छान असं दिसण्यासाठी वरती कोथिंबिरीचं छोटं छोटं पान लावलंय, म्हणजे गुलाबी कलर आणि हिरवा कलर कॉन्ट्रास्ट छान वाटतं कॉम्बिनेशन. यासाठी तुम्हाला हवं तसं तुम्ही याला डेकोरेट करू शकता. आता आपले मस्त असे मोमोज बनून तयार झालेले आहेत. आता आपल्याला याला छान असं उकडून घ्यायचं. इकडे पाणी बघू शकता मस्त उकळलंय. आता आपल्याला हे व्यवस्थित हात सांभाळून ही प्लेट आहे ती आतमध्ये ठेवायची आणि 10 मिनिटाची मोजून घड्याळी 10 मिनिटाची आपल्याला मीडियम गॅसवरती वाफ द्यायची आहे, म्हणजे ते परफेक्ट असं शिजलं जातं आणि मस्त असा कलर येतो याला. बघू शकता 10 मिनिटं झाले होते, मी गॅस बंद केलाय आणि आधीपेक्षा खूप डार्क कलर आलाय. मस्त असे आपले हे मोमोज तयार झालेले आहेत. मी तुम्ही बघू शकता मस्त शायनी तयार होतात. मी बाहेर प्लेट काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हलकी वाफ जाऊ द्यायची आणि लगेच सर्व करायचंय. हे गार होऊ द्यायचे नाहीत. शेवटी साबुदाणा आहे, खिचडी कशी चिवट होते तसं गार झाल्यानंतर हे चिवट होतं. त्यामुळे आपल्याला लगेच गरम गरम असतानाच हे सर्व करायचंय. चवीला खूप अप्रतिम लागतं. नक्की तुम्ही ट्राय करा. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.